आणि आता पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची बातमी। 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या ठाकरे बंधूंची युतीची चर्चा नेमकी कुठे अडली आहे? कोणत्या मुद्द्यांमुळे युतीचं बोलणं होत नाहीये? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। युतीची कोंडी कधी फुटणार? ठाकरेंच्या युतीचं घोडं अडलं कुठं? राजकीय समीकरण युतीतला अडथळा? मनसे आणि ठाकरे गटाच्या सैनिकांचं मनोमिलन झालंय, मात्र वरिष्ठ स्तरावरून कुठल्याच हालचाली दिसत नाहीत आणि त्यामुळे युती होणार की नाही अशा चिंतेत कार्यकर्ते असताना मनोमिलनाआधीच जागा वाटपाच्या चिंतेमुळेच युतीचं घोडं अडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मनसेला युतीचा प्रस्ताव द्यायचा कुणी हा ठाकरेंपुढे प्रश्न। 2017च्या निवडणुकीत शिवसेनेचा 84 जागांवर विजय। मनसेकडे एकही नगरसेवक नसल्यानं जागांबाबत तिढा। तुल्यबळ दावेदार असलेल्या जागांसाठी काय प्रस्ताव द्यायचा याविषयी संभ्रम। ठाकरे बंधूंची युती फडणवीस होऊ देणार नाहीत अशी ठाकरे गटाला शंका। युतीची चर्चा आमच्या अटींवर व्हावी अशी ठाकरे गटाची भूमिका। राज ठाकरे फडणवीस भेटीनंतर युतीच्या चर्चांना ब्रेक लागल्याचं म्हटलं जात होतं, मात्र आता संजय राऊतांनी अटी शर्थी आणि फॉर्म्युल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत। असा कोणताही पेच नाही। एकीकडे युतीची चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटानं मात्र माजी नगरसेवकांची बैठक बोलावली। त्यामुळे माजी नगरसेवकांच्या बैठकीनंतर युतीची कोंडी फुटणार की हा तिढा आणखीन वाढत जाणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांची बैठक बोलावली आहे। उद्या दुपारी 12 वाजता मातोश्रीवर माजी नगरसेवकांची बैठक होणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। जवळपास 6 ते 7 महिन्यानंतर माजी नगरसेवक यांची बैठक घेण्यात येणार आहे। तर आपण पाहिलं, अनेक नगरसेवक साथ सोडतायत आणि त्यामुळे त्यांच्या अडचणी उद्धव ठाकरे हे जाणून घेणार असल्याची माहिती मिळते। तर उद्धव ठाकरेंप्रमाणेच मनसे देखील आपल्या नेत्यांची बैठक घेणार आहे। मनसे नेत्यांची उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। शिवाजी पार्क इथल्या पक्ष कार्यालयामध्ये ही बैठक होणार आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। मुंबई शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष आणि इतर नेते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। मुंबईमध्ये उद्या मनसे आणि ठाकरे सेनेकडून एकत्रित आंदोलन केलं जाणार आहे। इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनी विरोधात आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती मिळते। अजाईल कंपनीच्या व्यवस्थापन समितीने केलेल्या पगार वाढीचा करार कामगारांना मान्य नाहीये, त्यामुळे हा करार रद्द करण्यासाठी भारतीय कामगार सेना आणि हवाई कर्मचारी सेनेचे कामगार हे एकत्रितरित्या उद्या आंदोलन करणार आहेत। प्रादेशिक कामगार आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जाणार आहे। ठाकरे गटाने हकालपट्टी केलेल्या सुधाकर बडगुजर यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला। मात्र बडगुजरांच्या प्रवेशामुळे भाजपात नाराजीची लाट पाहायला मिळते। ती नेमकी कशी आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। नाशिकमध्ये ठाकरेंना धक्का। हिरेंचा विरोध डावलून बडगुजरांचा प्रवेश। राजकीय नाट्यानंतर बडगुजर भाजपात। सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष होता, पार्टी करतो। सलीम कुत्ता सोबत पार्टी केल्याच्या आरोपांमुळे बडगुजरांच्या विरोधात विधानसभेत रणकंदन माजलं। मात्र याच सुधाकर बडगुजर यांनी नाट्यमय घडामोडींनंतर अखेर भाजपमध्ये प्रवेश केलाय। ठाकरे गटानं हकालपट्टी केल्यानंतर नाशिकच्या आमदार सीमा हिरेंचा विरोध असतानाही मंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनं सुधाकर बडगुजर, बबनराव घोलप यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला। तर शक्ती प्रदर्शन करत बडगुजर मुंबईत दाखल झाले, मात्र त्याविषयी भाजपचे नेतेच अनभिज्ञ असल्याचं समोर आलं। या संदर्भात अजूनही माझ्यापर्यंत काही माहिती नाही। मंगळवार जो असतो हा मंगळवार हा प्रवेशासाठीच ठेवलेला असतो, त्यामुळे त्या संदर्भात आजचे जे टायमिंग्स आहेत ते दुपारच्या नंतर, कॅबिनेटच्या नंतरचे टायमिंग्स आहेत, त्यामुळे दुपारच्या नंतरही काहीतरी आपल्याला बातमी अपेक्षित असेल
त्यामुळे दुपारच्या नंतर पाहू. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही. सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. बऱ्याच नाट्यमय घडामोडींनंतर बडगुजर भाजपमध्ये दाखल झाले खरे, पण सकाळी अनभिज्ञ असलेले भाजपचे नेते मात्र पुष्पगुच्छ घेऊन बडगुजर यांच्या स्वागतालाही हजर होते. आता हा पक्षप्रवेश झाला आहे. शेवटी जेव्हा पक्षप्रवेश होतो तेव्हा आपली जुनी संघटना, नवी संघटना या सर्वांचा समन्वय करावा लागतो. नक्कीच काही मनमुठाव राहतात. शेवटी मनभेद नाहीये, काही मतभेद विचाराचे असतात आणि मतभेद हे दूर करणं ही खऱ्या अर्थाने आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आमच्याबरोबर घेतोय किंवा मोठ्या जोराने आवाज करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं, कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही. तर विरोधकांनी मात्र भाजपच्या जुन्या आरोपांची आठवण करून देत भाजपची कोंडी केली आहे. अच्छा, मग दाऊद इब्राहिम बहुतेक त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असेल, त्याला शुद्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू असेल. दाऊद इब्राहिम, अजहर मसूद किंवा हे सगळे जे आता काही लोक अटकेत आहेत, तुरुंगात आहेत, दाऊदचे हस्तक, इक्बाल मिर्चीला तर शुद्ध करून घेतलेलंच आहे. आता दाऊदला घेतील, सलीम कुत्ताला घेतील, पण हा त्यांच्या पक्षाची ती विचारधारा आहे. नाशिक महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप, मनसे नेते अशोक मुर्तडक यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे आता आपणच केलेल्या आरोपांमुळे प्रतिमा मलिन झालेल्या बडगुजर यांना सोबत घेऊन भाजप नाशिक महापालिकेत 100 पार जाणार की बडगुजर यांचा भाजपलाच फटका बसणार, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या नातसून जयश्री पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे. या प्रवेशाआधी सांगलीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्री पाटील यांची भेट घेतली आहे. आपण पाहतोय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या त्या नातसून आहेत. माजी मंत्री मदन पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलंय. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी बंडखोरी केली होती. पृथ्वीराज पाटील यांच्या विरोधात ते उभ्या होत्या. अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांचा मात्र त्यावेळी पराभव झाला होता. शरद पवारांनी अखेर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष मनोमिलनाच्या चर्चांना ब्रेक लावलाय. पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना खोचक टोला देखील लगावलाय. पवार नेमकं काय म्हणालेत तुम्हीच पहा. राष्ट्रवादीचं मनोमिलन नाहीच. पवारांसाठी अजितदादा संधी साधू. पवारांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीच्या मनोमिलनाच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र एका गावात दोन तुकडे करत शरद पवारांनी अजित पवारांसोबत आणि भाजपसोबत जाण्याच्या चर्चेला ब्रेक लावला आहे. कुणाशी संबंध ठेवा, पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे. तर पवारांच्या विधानानंतर अजित पवारांनी मात्र सावध भूमिका घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर पवार काका पुतण्यांमधील जवळीक वाढत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यातच राष्ट्रवादीच्या मनोमिलनाबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी घ्यावा असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे चर्चेला आणखीनच हवा मिळाली.
मात्र पवार यांनी काँग्रेसच्या विचारांचा संदर्भ देत राष्ट्रवादीच्या मनोमिलनाला विरोध दर्शवला आहे. मात्र त्यामागची नेमकी कारण काय आहेत पाहूयात. पवारांचं राजकारण काँग्रेसी विचारावर आधारित आहे. भाजपसोबत गेल्यास पवारांच्या विश्वासार्हतेला धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपसोबत गेल्यास वैचारिक मुद्द्यावर कोंडी होण्याची शक्यता आहे. भाजप विरोधात लढण्यासाठी पवारांकडे विरोधी पक्षाची मोठी स्पेस आहे. पवारांच्या स्पष्ट भूमिकेनंतर अजित पवार आणि भाजपसोबत जाण्याची इच्छा असलेले नेते मनातली इच्छा दाबून पवारांसोबत निष्ठा कायम ठेवणार की सत्तेच्या दिशेनं वाटचाल करणार, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. गोपाळ मोडघरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांना एनडीए मध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय. शरद पवार आज एनडीएत असते तर ते राष्ट्रपती पदावर विराजमान असते असा दावा आठवलेंनी केला. शरद पवार यांनी अजूनही मोदींबरोबर येण्याचा निर्णय घ्यायला हवा असं देखील आठवले म्हणाले. असं वाटतं की पवार साहेबांनी सुद्धा देशाच्या विकासाचा विचार करू, काय म्हणजे वादाचे मुद्दे बाजूला ठेवून कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र यायला काही हरकत नाही आहे आणि अजून वेळ गेलेली नाही आहे. पवार साहेबांनी त्याचा विचार करावा आणि जर 2014 जर पवार साहेब एनडीए सोबत आले असते, जर ते नरेंद्र मोदींच्या सोबत आले असते तर कदाचित देशाच्या राष्ट्रपती पदावर सुद्धा त्यांची नेमणूक होऊ शकली असती. आणि आता एक बातमी आहे गंभीर आरोपांसंदर्भातली. सुनील तटकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकून शासनाच्या जमिनी लाटल्यात आणि त्या जमिनी मुलगा अनिकेत तटकरेच्या नावावर केल्याचा गंभीर आरोप शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी केला. या घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचंही थोरवे म्हणाले. शासनाच्या आकारी पड असणाऱ्या जमिनी ह्या 2010ला खरेदी खताने कलेक्टरांच्या माध्यमातून कलेक्टरांवर प्रेशर देऊन असेल किंवा त्यांच्यावर दबाव टाकून असेल, सुनील तटकरे, अनिकेत तटकरे यांनी या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर त्या ठिकाणी पीक पाण्याला नाव लावून करून घेतल्या आणि त्या जमिनी त्यांच्या नावावर ऑर्डर करून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्या जमिनी ट्रान्सफर करून आपल्या मुलाच्या नावावर अनिकेत तटकरे आणि वेदांती अनिकेत तटकरे यांच्या नावावर जवळजवळ 4-4.5 एकरची जागा 3,66,000 फक्त कवडीमोल भावामध्ये विकत घेतलेल्या आहेत खरेदी खताने, असे दाखवलेले आहे. आणि आता एक धक्कादायक बातमी अमरावतीतून. अमरावतीत तरुणांनी चक्क महावितरणचं कार्यालयच पेटवून दिलंय. त्याचं नेमकं कारण काय आहे? तरुणांच्या संतापाचा उद्रेक नेमका का झाला? तुम्हीच पहा. महावितरणच्या कारभारामुळे संतापाचा उद्रेक. वारंवार फोन करूनही उत्तर नाहीत. अमरावतीत पेटवलं महावितरणचं कार्यालय. ऐन पावसाळ्यात महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा सर्वसामान्यांना फटका बसतो. त्यामुळे महावितरण आणि ग्राहकांमध्ये खटके उडतात. मात्र आता अमरावतीच्या वलगावमध्ये 2 तरुणांनी थेट महावितरणचं कार्यालयच पेटवून दिलंय. हा व्हिडिओ पहा. महावितरणच्या वीज पुरवठ्यात बिघाड झाला आणि रात्रभर तो दुरुस्तच केला नाही. त्यामुळे रेवसा गावातील लहान मुलं, वृद्ध आणि आजारी रुग्णांना त्रास सहन करावा लागला. तर महावितरणला फोन करूनही उत्तर न आल्यानं 2 तरुणांनी महावितरणच्या कार्यालयातील टेबलावर पेट्रोल टाकून आग लावली आहे. कॉल केल्यानंतर त्यांची कोणतीच प्रतिक्रिया दिसत नाही, फोन उचलत नाही आणि आमच्या इथे किंवा लोकांच्या इथे लहान लेकरं असतात, बरेचसे शेतीचे कामं असतात, लोकांना वीज मिळत नाही आणि हे लपंडाव करतात. अशा प्रकारचा जो प्रकार आहे त्याच्यामुळे हे वलगाव त्रस्त झालेला आहे. या प्रकरणात 2 जणांना अटक करण्यात आली आहे. वारंवार वीज गेल्यानं गैरसोय जरी होत असली तरी महावितरणच्या कारभाराला वैतागलेल्या नागरिकांनी कायदेशीर मार्गानंच याचा निषेध करायला हवा. तर दुसरीकडे कर्तव्यात कसूर करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करणं गरजेचं आहे. अमर घटारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अमरावती. पतीने कर्ज न फेडल्याने पत्नीला झाडाला बांधून सावकाराने मारल्याची घटना समोर आली. गुंडगिरी करणाऱ्या सावकाराला पोलिसांनी बेड्या देखील ठोकल्यात. या महिलेच्या पतीने सावकाराकडून 80,000चं कर्ज घेतलं होतं.
कर्जाचे हप्ते फेडता यावेत यासाठी पती थिम्मा रायप्पा हा पत्नी आणि मुलीला घेऊन दुसऱ्या गावात काम करत होता। यावेळी तो गावात येताच सावकाराने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि पत्नीला झाडाला बांधून मारले। या घटनेचा व्हिडिओ समोर येताच सावकाराला बेड्या ठोकण्यात आल्या। ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील। आणि आता एक धक्कादायक बातमी बीडमध्ये शेतीच्या वादातून 2 गटात राडा झालाय। शेतकरी महिलेला ट्रॅक्टरने धडक देऊन तिला बेल्टने मारहाण करण्यात आली। शिरूर कासार तालुक्यातील राक्षस भुवन तांबा या ठिकाणी ही घटना घडली आहे। शेतीच्या जुन्या वादातून महिला शेतकरी सीमा खोले यांना ट्रॅक्टरने धडक दिली आणि यानंतर दीपक खोले या आरोपीने बेल्टने मारहाण केली। या प्रकरणी दीपक खोले त्याचप्रमाणे नानासाहेब तांबे आणि रामेश्वर अवसरमल यांच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर जखमी सीमा खोले यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मुलाला डॉक्टर करायचंय, फक्त 90 लाखात नीट परीक्षा पास करून देतो असं तुम्हाला कोणी सांगितलं तर? हो, असं सांगणाऱ्या भामट्यांना सीबीआयनं राज्यातून अटक केली आहे। यातून अनेक बोगस विद्यार्थ्यांची नावं देखील समोर येण्याची शक्यता आहे। नेमकं काय घडलंय तुम्हीच पहा। नीट पास व्हा फक्त 90 लाखात। नीट परीक्षा पास करून मिळेल। मार्क वाढवणारी टोळी महाराष्ट्रात। नीट परीक्षा घेणाऱ्या व्यवस्थापनात आपली ओळख असून जर तुमच्या पाल्याचे गुण वाढून हवे असतील तर पैसे द्या अशी मागणी करणाऱ्या दोघांना सीबीआयने अटक केली। यापैकी एका आरोपीचं नाव संदीप शाह असून तो सोलापूरचा रहिवासी आहे, तर दुसऱ्या व्यक्तीचं नाव सलीम पटेल असून तो नवी मुंबईचा आहे। सलीम पटेल याची नवी मुंबईत शैक्षणिक संस्था आहे। वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अतिशय महत्त्वाची समजली जाणारी नीट परीक्षा आणि त्या नीट परीक्षेच्या अनुषंगानं एक मोठा फ्रॉड समोर आलेला आहे। या नीट परीक्षेमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुमचा नंबर लावून देतो किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये MBBS असेल BMS असेल या ठिकाणी तुम्हाला जागा मिळवून देतो अशा पद्धतीची फसवणूक करणारा संदीप शहा हा सोलापूरचा रहिवासी आहे। आणि संदीप शहा ज्या रेसिडेन्सीमध्ये राहतो, आपण सध्या या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर संदीप शहा याच्यावरती सीबीआय कडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्याला त्या ठिकाणी अटक देखील करण्यात आलेला आहे। संदीप शहा सोबतच त्याचा जो साथीदार होता सलीम पटेल याला सुद्धा सीबीआयनं अटक केलेलं आहे। या 2 आरोपींच्या वतीनं गुण वाढून देण्याचं प्रलोभन दाखवत पालकांना गंडा घातला जात असल्याचं समजल्यावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला। सीबीआयच्या एका अधिकाऱ्यानं संदीप शहा याच्याशी संपर्क साधत मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याची भेट घेतली। सीबीआयच्या अधिकाऱ्यानं तो पालक असून त्याच्या मुलाचे गुण वाढवायचे असल्याचं शहा याला सांगितलं। शहा यानं हे काम करण्यासाठी 90 लाख रुपयांची मागणी केली। तडजोडी अंती ही रक्कम 87,50,000 रुपये इतकी निश्चित झाली। नीट परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी 6 तास अगोदर मी गुण वाढवून देईन असं आश्वासन त्यानं दिलं। या दोघांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले, ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले। नीट प्रवेश पत्रिकांचे अनेक फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आढळून आले, ज्यामुळे अनेक बोगस नीट परीक्षा पास झालेल्या विद्यार्थी आणि पालकांचा भांडाफोड होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आणि आता बातमी आहे जळगाव जिल्ह्यातून। जळगाव मधल्या एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव या ठिकाणी 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलाच्या हत्येच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलंय। आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मृत मुलगा हा कालपासूनच बेपत्ता होता। आज सकाळी एका काटेरी झुडपात त्याचा मृतदेह आढळला। मुलाच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले आहेत आणि गुप्तधनासाठी मुलाचा नरबळी दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। आणि आता बातमी आहे साम टीव्हीच्या दणक्याची। शवगृहात मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी तब्बल 2,000 रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। नवी मुंबईतल्या वाशी रुग्णालयामध्ये ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती।
साम टीव्हीने ही बातमी दाखवल्यानंतर शवागारामध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे। या कामगाराला कामावरून काढण्याचे आदेश महानगरपालिकेने संबंधित ठेकेदाराला दिलेत। मूळची कानपूरची असलेली 23 वर्षांची तरुणी नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहत होती। रविवारी पहाटे तिने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली। मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर तिचे आईवडील उत्तर प्रदेशातून तात्काळ नवी मुंबईमध्ये दाखल झाले। मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ते वाशी रुग्णालयामध्ये गेले असता शवगृहातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली।